नमस्कार. पाणबुड्यांच्या सहवासात. स्थळ बॉम्बे हाय ऑइल फील्ड. काळवेळ जुलै 1991 ते 92. पाण्याच्या पृष्ठभागावरून धावणाऱ्या जहाजांवर काम करणाऱ्या सामान्य शिपींचा पाण्याखाली काम करणाऱ्या डायव्हरशी किंवा पाणबुड्यांशी सहसा संबंध येत नाही. जहाजावरच्या माझ्या नोकरीमध्ये पाणबुड्यांच्या सहवासात राहण्याची मला एकदा संधी मिळाली. स्वतःच्या जीवाशी खेळत पाण्याखालच्या प्रचंड प्रेशरमध्ये राहून त्यांना काम करताना बघितले. पाण्याखालच्या गूढ विश्वात वावरण्यासाठी माणसाने तंत्रज्ञानात केलेली प्रगती बघून आपण थक्कच होतो. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर अवकाशात हबल दुर्बिणीची दुरुस्ती किंवा स्पेस स्टेशन उभारण्यासाठी अवकाशवीरांना पाठवण्यासाठी जेवढे तंत्रज्ञान माणसाने विकसित केले, तेवढेच तंत्रज्ञान पृथ्वीवर पाण्याखाली काम करणाऱ्या पाणबुड्यांसाठीही माणसाने विकसित केले. अवकाशात वातावरणाचा दाब नसतो, पण पाण्याखाली वातावरणातील हवेचा आणि पाण्याचा दोन्हीचा मिळून अतिप्रचंड दाब निर्माण झालेला असतो. दोन्ही ठिकाणची तंत्रज्ञाने ही दाब असणे व नसणे या तत्वांनुसार माणसाने विकसित केली. जमिनीची किंवा पर्वताची उंची नेहमी समुद्र सपाटीपासून मोजली जाते. चंद्राच्या आकर्षणामुळे समुद्राला रोजच भरती ओहोटी येते. समुद्राच्या पाण्याची पातळी रोजच बदलत असल्यामुळे भरती ओहोटीच्या उंचीची सरासरी उंची लक्षात घेतली जाते. समुद्र पातळीपासूनच जमिनीची उंची मोजली जाते. डेड सी सारखे अपवाद वगळता जगातले सगळे समुद्र एकमेकांना जोडले गेले असल्यामुळे जगातल्या समुद्रांची एकच सरासरी पातळी धरली जाते. तसेच वातावरणातील हवेचा दाब 1 चौरस इंचाला साधारण 14.7 पौंड एवढा असतो. त्याला एक वातावरणीय दाब असे म्हणतात. जसजसे उंच जावे तसे हवेचा दाब कमी होत जातो. पाण्यात खोल जावे तसे पाण्याचे वजन आणि वातावरणातील हवेचा दाब या दोन्ही गोष्टींचा मिळून पाण्याखाली दाब वाढत जातो. 2 किलोमीटर खोलीपर्यंत शार्क मासे तर 3 किलोमीटर पर्यंत प्रचंड आकाराचे स्पर्म व्हेल मासे आढळतात. अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजांचा सांगाडा 3.8 किलोमीटर खोलवर आढळला होता. समुद्रात काही ठिकाणी 5 ते 6 किलोमीटर खोल दऱ्यांमध्ये नैसर्गिक धुरांडी म्हणजेच हायड्रोथर्मल व्हेंट किंवा ब्लॅक स्मोकर्स आढळतात. खोल भूगर्भातून गंधक आणि चिखलाचे 400 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतच्या तापमान असलेल्या गरम पाण्याचे विषारी काळे फवारे इतर खनिजांसह या व्हेंट्स मधून सतत उसळत असतात. हा ब्लॅक स्मोकर्सच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या उबदार वातावरणात खोल पाण्यात जीवसृष्टी नांदत असते. समुद्र तळाखालच्या भूगर्भातून खनिज तेल उपसून काढायला माणूस शिकला. तसेच मॅंगनीज, ब्रोमाइन ही खनिजेही आता तो मिळवतो. समुद्र तळावर पसरलेल्या खडक आणि चिखलामध्ये युरेनियम, तांबे, टीन, सोने, चांदी, हिरे वगैरे खनिजांची अफाट संपत्ती दडली आहे. समुद्र तळावर विखरून पडलेली ही संपत्ती फक्त मनुष्य प्राण्यासाठीच फार मौल्यवान आहे. खोल समुद्रातून ही संपत्ती वर काढणे फार महागडे आणि अवघड आहे. भविष्यात तंत्रज्ञानात प्रगती केल्यानंतर समुद्र तळावरची ही संपत्ती ओरबाडून काढायला माणूस नावाचा भयानक प्राणी लगेच सुरुवात करणार. संपूर्ण जगात चॅलेंजर डीप ही समुद्रातली सर्वात खोल खाई आहे. साधारण 11 किलोमीटर म्हणजेच 36,161 फूट खोल असलेली ही खाई पॅसिफिक महासागरात जपान जवळ मारियाना बेटाजवळ आहे. या खोल खाईमध्ये पाण्याचा दाब समुद्र सपाटीच्या 1100 पट जास्त असतो. एवढ्या खोल कोण जाणार? पण 1960 मध्ये चॅलेंजर या खास बनावटीच्या पाणबुडीतून स्वित्झर्लंडचा जान पिकार्द व अमेरिकेचा डॉन वॉल्श हे दोघे गेले होते. बाहेर आल्यावर त्यांचे जोरदार स्वागत झाले. हौशी पाणबुडे पाण्याखाली फक्त 100 फुटापर्यंत जाऊ शकतात. स्कुबा डायव्हर्स 1500 फुटापर्यंत जाऊ शकतात. साधारण 3000 फुटाखाली सूर्यप्रकाश पोचू शकत नाही. त्यामुळे तेथे पाणवनस्पती आणि छोटे मासे आढळत नाहीत. समुद्र किनाऱ्यापासून समुद्राची खोली हळूहळू वाढत जाते. समुद्रातील दऱ्यांच्या ठिकाणी हीच खोली अचानक वाढते. भूखंडाच्या किनाऱ्यालगतची खोली 200 ते 400 मीटर तर महासागरांची सरासरी खोली 1 ते 1.5 किलोमीटर असते.
त्यानंतर खोल समुद्राची सुरुवात होते. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराच्या तळाशी तर पर्वतरांगा, खोल खोल दऱ्या आणि नद्या देखील आहेत. पृथ्वीवरची सर्वात लांब पर्वतरांग अटलांटिक महासागरात दडलेली आहे. 16,000 किलोमीटर लांब आणि 800 किलोमीटर रुंद असणारी ही पर्वतमाला उत्तर ध्रुवाजवळच्या आइसलँड पासून ते आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत पसरलेली आहे. समुद्रपृष्ठाखालचे वातावरण आणि जीवन अचंबित करणारे आहे, यात वादच नाही. फार प्राचीन काळापासून पाण्याखाली समुद्रतळाशी असणारे मोती प्रवाळ काढण्यासाठी पाणबुडे पाण्यात बुडी मारायचे. जास्त खोल पाण्यात जाण्यासाठी काही ठिकाणी पूर्वीचे पाणबुडे घंटेचा वापर करायचे. म्हणजे मोठी जड घंटा पाण्यात सोडायची. डुबकी मारणाऱ्या पाणबुड्याने पाण्यात गेल्यानंतर श्वास घेण्यासाठी त्या घंटेच्या गोलाकार भागातली हवा घ्यायची, अशी साधारण त्याची रचना होती. परंतु अनेक वेळा घंटेमध्ये पाणी गेल्यामुळे तिचा उपयोगच व्हायचा नाही. दीर्घकाळ श्वास रोखून धरून ठेवण्याची क्षमता असणारी स्थानिक माणसेच पाण्याखाली बुडी मारून मोत्याचे शिंपले पटकन वर आणायचे. केवळ स्थानिक पाणबुडेच ही कामे करू शकायचे, कारण त्यांनाच तिथल्या पर्यावरणाची आणि स्थानिक भूगोलाची जास्त माहिती असायची. पण आता काळ बदललाय, नवीन तंत्रज्ञान आले. पाणबुड्यांचा विशिष्ट पोशाख घालून आजचे पाणबुडे पूर्वीपेक्षा कितीतरी पट जास्त खोल पाण्यात जातात आणि तिथे जास्त वेळ राहून अवघड कामे करून सुरक्षित वर येतात. केवळ उघड्या अंगाने जास्त खोल पाण्यात जाण्याचा विचार आणि कल्पनाही पूर्वीच्या माणसाने कधी केली नव्हती, कारण खोल पाण्यात जाऊन कामे करण्याची पूर्वी गरजच भासली नाही, म्हणून तसे तंत्रज्ञानही पूर्वी विकसित झाले नाही. कोणतेही नवीन तंत्रज्ञान विकसित झाले की जुने नष्ट होते किंवा मागे पडते. नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन गरजा निर्माण होतात आणि त्यानुसार अजून एक नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जातो. नवीन गरजा, नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी नवीन परिस्थिती आणि त्यासाठी परत नवीन तंत्रज्ञानाचा शोध, नवनिर्मितीच्या ह्या चक्रामुळेच तर आजवर माणसाने एवढी प्रगती केली आहे. इंग्लंडमध्ये 1837 मध्ये स्टँडर्ड डायव्हिंग सूट किंवा हार्ड हॅट ची प्रथम निर्मिती झाली. एका कॅनव्हासच्या कापडाला ब्रांझ किंवा तांब्यासारख्या धातूपासून बनवलेले एक मोठे हेल्मेट जोडून हा डायव्हिंग सूट बनवला होता. पाण्यातल्या डायव्हरला पृष्ठभागावरच्या होडीतून एका मोठ्या नळीवाटे हवेचा पुरवठा हातपंपाद्वारे केला जात असे. हेल्मेटच्या समोर आणि बाजूला काचेची सीलबंद खिडकी होती. साधारण अशी त्याची रचना होती. आजच्या डायव्हिंग सूटमध्ये धातूच्या ऐवजी फायबर ग्लासचे हलके मुखवटे वापरले जातात. कॅनव्हासच्या जागी रबर असते. एका जर्मन तंत्रज्ञाने निर्माण केलेल्या ह्या डायव्हिंग सूटच्या रचनेमध्ये आजही फारसा बदल झालेला नाही. या डायव्हिंग सूटमुळे क्रांतीच झाली. खोल पाण्याखालच्या विश्वाचे दर्शन पूर्वीपेक्षा जास्त स्वतंत्रपणे आता माणसाला होऊ लागले. पाणबुड्यांच्या क्षेत्रात आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा पाया या हार्ड हॅट डायव्हिंग सूटने घातला असे म्हणता येईल. त्यानंतर 1878 मध्ये रीब्रीदरचा शोध लागला. या यंत्रामध्ये हवा साठवण्यासाठी तांब्याच्या धातूची एक टाकी, रबरी मुखवटा, व्हॉल्व्ज, श्वास घेण्याची बॅग आणि काही नळ्या असतात. पाण्याखाली गेल्यानंतर टाकीमधली हवा वारंवार घेता येते. श्वासावाटे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड ब्रीदिंग बॅग मध्ये ठेवलेला सोडा लाईम शोषून घेतो. वेगळा केलेला शुद्ध आणि चांगल्या वायूचा परत वापर केला जातो. आधुनिक स्पेस सूटमध्ये आणि फायबर फायटरच्या सूटमध्ये श्वसन यंत्रणेमध्ये आजकाल ह्याच तंत्राचा वापर करतात. खूप खोल पाण्याखालचे विश्व बघण्यासाठी एखाद्या वाहनाची आवश्यकता होती. इसवी सन 1928 मध्ये बाथिस्फियर म्हणजे छोट्या पण स्थिर पाणबुडीसारख्या साधनाचा शोध लागला. 1.5 ते 2 किलोमीटर लांबीच्या साखळीने बांधून हे यंत्र पाण्यात सोडले जाते. साधारण 100 मीटर खोल पाण्यात गेल्यानंतर 10 किलो प्रति चौरस सेंटीमीटर असा पाण्याचा दाब असतो. 1 किलोमीटर खोल पाण्यात गेल्यानंतरचा दाब सहन करण्यासाठी जाड पोलादापासून बनवलेल्या 6 फुटी लांब नळकांड्यांच्या आकाराची याची रचना होती. त्यात 2 माणसांना बसता येईल अशी सोय होती. गोल अथवा नळीसारख्या आकारामुळे पाण्याचा दाब समप्रमाणात सगळीकडे विभागला जातो.
पाण्याखालच्या संशोधनासाठी वापरलेल्या पाणबुड्या आणि त्यासंबंधीचे सगळेच तंत्रज्ञान आजच्या काळात खूपच पुढे गेले आहे. पाणबुड्यांच्या क्षेत्रामध्ये खरी क्रांती झाली ती 1943 मध्ये एका फ्रेंच शास्त्रज्ञाने ॲक्वालंगचा शोध लावला तेव्हा. ॲक्वालंग म्हणजे आजच्या स्कुबाची प्राथमिक पायरी. स्कुबा म्हणजे सेल्फ कंटेन्ड अंडर वॉटर ब्रीदिंग ॲपरेटस. ॲक्वालंगमुळे आता पाणबुडे खोल पाण्यात पूर्वीपेक्षा जास्त वेळ मुक्तपणे फिरू शकत होते. पाण्याखालचे संशोधन, मरीन बायोलॉजी, इंजिनिअरिंग वगैरे कामे पूर्वीपेक्षा जास्त चांगली करता येऊ लागली. पाणबुड्याच्या पाठीवर बांधलेल्या सिलेंडरमध्ये कॉम्प्रेस शुद्ध हवा भरलेली असते. रबरी नळीला माउथपीस जोडलेला असतो. डिमांड व्हॉल्व्हमधून माउथपीसमध्ये येणारी हवा नियंत्रित केली जाते. दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या जहाजांच्या तळाशी विस्फोटके लावण्यासाठी खास प्रशिक्षित स्कुबा डायव्हरचा उपयोग केला होता. परंतु 9 मीटरच्या पुढे खोल पाण्यात गेल्यानंतर प्राणवायू हा एक विषारी वायू होतो याचे ज्ञान त्यावेळी माणसाला नव्हते. अपघात झाल्यानंतरच ते त्याला समजले होते. साधारण 1970च्या दशकात समुद्र तळाखाली दडलेल्या तेलाचा काळा खजिना वर काढण्यासाठी ऑफशोर ऑइल रिग, प्लॅटफॉर्म, पाण्याखालच्या पाईपलाईन्स वगैरे प्रचंड आकाराची नवीन बांधकामे अस्तित्वात आली. तेलाचे भाव वाढल्यानंतर तर पाण्यावर चालणाऱ्या सुपर टँकर्सच्या आणि पाण्याखालच्या पाणबुड्यांच्या उद्योगांची मागणी अफाटच वाढली. समुद्र तळाशी असलेल्या पाण्याच्या प्रचंड दाबाखाली तेलाची पाईपलाईन टाकायची, पाण्याखाली वेल्डिंग करायचे, पाईपलाईन आणि इतर असंख्य गोष्टींची दुरुस्ती आणि मेंटेनन्स करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अत्यंत कुशल प्रशिक्षित पाणबुड्यांची गरज लागतेच. नुसतेच पाणबुडे नाही तर त्यांना लागणारी महागडी यंत्रणाही तयार ठेवावी लागते. नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागताना अनेक अपघात होतात. असंख्य माणसे जीव गमावतात, पण झालेल्या चुकांमुळे त्या तंत्रज्ञानात सुधारणा होत जाते. हार्ड हॅट डायव्हिंग सूट घालून सुरुवातीला माणूस खोल पाण्यात गेला खरा, पण वर आल्यानंतर काही जण अक्षरशः शरीर फुटून, तडफडून, रक्तबंबाळ होऊन मेले होते. याला कारण होते नायट्रोजन नार्कोसिस किंवा डिकॉम्प्रेशन सिकनेस हा एक भयानक प्रकार. याला अनेक नावे आहेत. उदाहरणार्थ मार्टिनी इफेक्ट किंवा रप्चर्स ऑफ डीप म्हणजे खोल पाण्यात गेल्यानंतर शरीराच्या चिंधड्या उडवणारा. माणसाच्या शरीराभोवती असणाऱ्या हवेच्या किंवा पाण्यातल्या दाबानुसार त्याचे शरीर प्रतिसाद देते. पाण्यात जसजसे खोल जावे त्या खोलीच्या समप्रमाणात माणसाच्या शरीरावर पाण्याचा दाब वाढत जातो. म्हणजे पाण्याखाली 10 मीटर गेल्यानंतर जेवढा दाब पडत असेल त्याच्या दुप्पट दाब 20 मीटर खोल पाण्यात गेल्यानंतर माणसाच्या शरीरावर पडतो. शरीरावर वाढत जाणाऱ्या दाबामुळे श्वासाबरोबर शरीरात आलेल्या नायट्रोजन वायूचे प्रमाण वेगळे होते आणि वाहत्या रक्तात वाढते. या नायट्रोजन वायूचे शरीरात छोटे छोटे बुडबुडे तयार होतात. अर्थात प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार आणि बुड्या मारण्याच्या प्रकारानुसार बुडबुडे होण्याचे प्रमाण कमी जास्त असते. विषारी वायू किंवा रेडिएशनमुळे शरीरात वायूंचे बुडबुडे तयार होतात. साधारण 30 मीटरपेक्षा जास्त खोल पाण्यात गेल्यानंतर नायट्रोजन नार्कोसिसचा त्रास जाणवतो. कारण जेवढे जास्त खोल जावे तेवढे नायट्रोजन वायूचे जास्त बुडबुडे तयार होतात. खोल पाण्यात गेल्यानंतर शरीराच्या हालचाली मंदावतात. आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव होणे मंदावते किंवा थांबते. दारू किंवा ड्रग्सची नशा केल्यानंतर नशेबाज माणसाची जशी अवस्था होते तशी खोल पाण्यात गेलेल्या माणसाची अवस्था होते. म्हणूनच ह्या त्रासाला नायट्रोजन नार्कोसिस म्हणतात. कारण जास्त खोल पाण्यात गेल्यानंतर रक्तातील नायट्रोजनचे प्रमाण वाढते. खोल पाण्याखाली गेल्यानंतर काही त्रास होतोय म्हणून जर कोणी डायव्हर पटकन वर आला तर शरीरावरचा दाब अचानक कमी झाल्यामुळे रक्तात तयार झालेल्या नायट्रोजनच्या बुडबुड्यांचा आकार मोठा मोठा होत जातो. त्यामुळे शरीराला भयानक वेदना होतात. कधी कधी हे बुडबुडे आतमध्ये फुटतात आणि माणूस तडफडून मरतो. अनुभवी पाणबुडे पाण्यातून पृष्ठभागावर येताना थोडा वेळ मध्ये मध्ये थांबून ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित करीत सावकाश वर येतात. खोल पाण्यातून वर येताना या थांबण्याच्या क्रियेला डिकॉम्प्रेशन स्टॉप म्हणतात. या स्टॉपमुळे शरीरातल्या नायट्रोजनच्या बुडबुड्यांचा आकार मोठा होत नाही.
मध्ये थोडा वेळ थांबल्यामुळे रक्तात आलेला नायट्रोजन श्वासावाटे बाहेर पडतो. प्रत्येक वेळी असे खोल पाण्यात थांबणे डायव्हरला शक्य नसते. थंड पाणी, खवळलेला समुद्र असतोच, पण त्याशिवाय शार्क, विषारी साप, जेलीफिश वगैरे संकटे तर पाण्याखाली पदोपदी असतात. खरं तर जलचरांच्या राज्यात आपण गेल्यानंतर तक्रार करण्यात काहीच अर्थ नसतो. समुद्रातल्या सगळ्या सापांच्या जाती अतिविषारी असतात. खोल पाण्यात गेलेल्या डायव्हरला अपघात झाला किंवा अचानक सिलेंडर मधला ऑक्सिजनच संपला तर पटकन तो वरही येऊ शकत नाही. आणि तसा तो वर आलाच तर त्याचा भयान मृत्यू अटळ असतो. पण असे अपघात सहसा होत नाहीत, कारण डायव्हिंग करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची चाचणी आणि काळजी घेतलेली असते. तसेच पाण्याखाली काम करणाऱ्या डायव्हरच्या मदतीसाठी खास निर्माण केलेली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स किंवा DSV असतात. पाण्याखाली खोलवर जाण्याची भीती नसणारी माणसेच डायव्हर होतात आणि ट्रेनिंग दिल्यानंतरच त्यांना खोल पाण्यात उतरवतात. बॉम्बे हायमध्ये अशाच एका स्पेशल DSV वर महिनाभर काम करण्याची मला संधी मिळाली होती. साधारण 1960 ते 70च्या सुमारास समुद्र तळाखालून तेल काढण्यास सुरुवात झाली. खुल्या समुद्रात प्रोडक्शन प्लॅटफॉर्म पासून पाईपलाईन टाकणे, त्यांची दुरुस्ती, देखभाल करणे वगैरे कामांसाठी DSV ची गरज भासू लागली. DSV ची सर्वात मुख्य 2 कामे असतात. एक म्हणजे डायनॅमिक पोझिशनिंग आणि दुसरे म्हणजे सॅच्युरेशन डायव्हिंग सिस्टीम. पाण्याखाली काम करणाऱ्या पाणबुड्यांच्या मदतीसाठी असणारे DSV खुल्या समुद्रात एकाच ठिकाणी स्थिर राहणे अत्यंत गरजेचे असते. वारा, लाटांच्या प्रवाहाबरोबर DSV थोडे देखील भरकटून चालत नाही. आधुनिक DSV मध्ये ज्या ठिकाणी पाण्याखाली डायव्हिंग करायचे असेल त्या ठिकाणी जहाज अगदी स्थिर उभे राहण्यासाठी कम्प्युटरची मदत घेतली जाते. जहाजाच्या खाली विविध दिशांना असलेल्या बाव थ्रस्टर्सच्या म्हणजे 2-4 पंख्यांच्या मदतीने जहाज एकाच ठिकाणी स्थिर उभे राहते. या जहाजाचे सेन्सर्स एवढे संवेदनक्षम असतात की भरती ओहोटीच्या लाटा, वारा वगैरे गोष्टींचा परिणाम न होता जहाजाची पोझिशन ठरवलेल्या ठिकाणीच स्थिर राहते. त्याच्यामुळे DSV फ्लॅट बॉटमच्या म्हणजे सपाट तळाच्या असतात. साधारण 40 मीटरच्या पुढे खोल खाली जाणाऱ्या डायव्हर्सना नायट्रोजन नार्कोसिसचा त्रास होतो. त्यांच्यासाठी डिकॉम्प्रेशन चेंबरची किंवा हायपरबॅरिक चेंबरची व्यवस्था DSV वर केली जाते. नायट्रोजन नार्कोसिसला रामबाण उपाय हेलियम वायू. हेलियम मध्ये नार्कोसिसचा प्रभाव कमी करणारे गुणधर्म आहेत. ऑक्सिजन बरोबर हेलियम आणि इतर वायूंचे मिश्रण करून ट्रायमिक्स किंवा हेलिक्स नावाचा वायू पाणबुड्याला त्याच्या श्वासाबरोबर देतात. शरीरावर पडणाऱ्या अतिदाबामुळे निर्माण झालेल्या नायट्रोजन नार्कोसिसचा प्रभाव हेलिक्स वायूमुळे कमी होतो. एरवी श्वास घेताना ऑक्सिजन बरोबर हवेतला नायट्रोजन वायू आपल्या शरीरात जात असतोच. ट्रायमिक्स मध्ये नायट्रोजनच्या ऐवजी हेलियम वायू मिसळलेला असतो. कधी थोडा नायट्रोजन, हेलियम, ऑक्सिजन असे गरजेनुसार मिश्रणही केले जाते. पाणबुड्याच्या शरीरात आता हेलियम वायू जास्त आणि नायट्रोजन वायू कमी प्रमाणात असल्यामुळे त्याला नार्कोसिसचा त्रास होत नाही. गंमत म्हणजे हेलियम वायूचा शोध आपल्या भारतात विजयदुर्ग किल्ल्यावर इसवी सन 1890च्या सुमारास खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी लागला होता. पाण्यात डाईव्ह घेण्यापूर्वी आणि डायव्हिंग झाल्यानंतर पाणबुड्याला डिकॉम्प्रेशन चेंबरमध्ये बसवतात. पाण्यात किती खोलीपर्यंत डाईव्ह मारायची आहे, पाण्याखाली किती वेळ काम करायचे आहे वगैरे गोष्टींचा विचार करून पाणबुड्याला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत त्या चेंबरमध्ये बसावे लागते. पाणबुड्यांच्या करमणुकीसाठी चेंबरमध्ये TV, रेडिओ, मासिके ठेवलेली असतात. बाहेरून हे चेंबर सील केलेले असते. फक्त इंटरकॉमने त्यांच्याशी बाहेरची तज्ञ मंडळी संवाद साधतात. पाणबुड्याच्या शरीरात किती हेलियम असावा, चेंबरमध्ये किती प्रेशर असावे वगैरे गोष्टींचे नियंत्रण बाहेरची तज्ञ मंडळी करतात. पाणबुड्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात हेलियम गेले की तो पाण्याखाली डाईव्ह मारायला तयार होतो. चेंबरला जोडलेल्या खास दारावाटे मग तो डायरेक्ट पाण्यात प्रवेश करतो. पाण्याखाली पाईपलाईनची दुरुस्ती, वेल्डिंग किंवा दुसरी कामे करताना वरच्या कंट्रोल रूम मधल्या TV वर तो दिसत असतो. त्यावेळी त्याला योग्य त्या सूचना दिल्या जातात.
पाणबुड्यांच्या शरीरात जेव्हा हेलियम असतो तेव्हा इंटरकॉमवर त्याचा आवाज एखाद्या लहान मुलासारखा किंवा टेप रेकॉर्डर फास्ट फॉरवर्ड केल्यानंतर जसा आवाज येतो तसा त्याचा आवाज मी अनेक वेळा ऐकला होता. पाणबुड्याचे काम झाले की परत तो पाण्याखालून सरळ डिकॉम्प्रेशन चेंबर मध्ये येतो. आता त्याच्या शरीरातील हेलियम काढून त्या ठिकाणी आपला नॉर्मल नायट्रोजन वायू सोडण्याची उलटी प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी देखील अनेक मिनिटे तास लागतात. या चेंबरमुळे जरी नायट्रोजनचे बुडबुडे शरीरात तयार झाले असले तरी त्यांचा आकार लहान होत जातो आणि श्वासावाटेतून निघून जातो. त्यानंतर तो डायव्हर बाहेर येऊन नेहमीसारखे जीवन जगतो. DSV वर काम करताना माझ्या कामाची वेळ रोज पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत असायची. भरपूर आकडेवारी असलेले असंख्य रिपोर्ट्स किनाऱ्यावर पाठवावे लागायचे. रोज इतके तास काम करायची मोठ्या बोटीवरच्या आम्हाला सवयच नव्हती. कामाच्या दबावामुळे इथे वेळच मिळत नाही. त्यामुळे रोजचे कपडे धुवायला इथे वेगळी माणसं असायची. काही डायव्हर्सशी मी बोललो. एवढ्या खोल पाण्यात गेल्यानंतर बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला, रात्रीच्या वेळी देखील खालच्या गडद अंधारात काम करताना भीती वाटत नाही का? भयंकर विषारी समुद्री साप, शार्क मासे, विषारी जेलीफिश, अपघात वगैरे गोष्टींची भीती वाटत नाही का? माझ्या सगळ्या प्रश्नांना त्यांचे एकच उत्तर होते, कशाची भीती? दारू, सिगरेट वगैरे व्यसनांपासून त्यांना दूरच राहावे लागते, कारण नार्कोसिसच्या छायेखाली त्यांना सतत राहावे लागते. तब्येत उत्तमच ठेवावी लागते. मोठ्या जहाजावरून सुट्टीसाठी मी घरी आलो होतो. भर पावसाळ्यात ONGC मध्ये 15-20 दिवसांचे इमर्जन्सी कॉन्ट्रॅक्ट करशील का म्हणून एका मित्राने मला विचारले. काही दिवसांचाच तर प्रश्न होता आणि मला वेळही होता, म्हणून मी ONGCच्या DSV वरचा नवीन जॉब स्वीकारला. पहिल्या दिवसापासून ते तिथले सगळेच अनुभव भन्नाट होते. नेहमी करीत असलेल्या मोठ्या जहाजांच्या तुलनेत DSVचा आकार फारच लहान होता. खोल समुद्र तळावर कायम घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या प्रोडक्शन प्लॅटफॉर्मवर आम्हाला हेलिकॉप्टरने उतरायचे होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सतत हलणाऱ्या लहान जहाजांवर हेलिकॉप्टरने उतरणे अशक्यच असते. प्रोडक्शन प्लॅटफॉर्मवरून क्रेनने एअरलिफ्ट करून आम्हाला DSV वर उतरणार होते. मुंबईच्या जुन्या विमानतळावर म्हणजे जुहूच्या हेलिपॅडवर 1991च्या जून-जुलैच्या एका दुपारी मी जाऊन पोहोचलो. खाजगी आणि लष्कराची लहान मोठ्या आकाराची अनेक हेलिकॉप्टर जुहूच्या छोट्या विमानतळावर उभी होती. हेलिकॉप्टर्स उभी असलेला भाग सोडला तर सगळीकडे गवत वाढलेले दिसत होते. मोठ्या विमानातून अनेक वेळा प्रवास केला होता, परंतु छोट्या हेलिकॉप्टरमधून होणारा तो माझा पहिलाच विमान प्रवास होता. माझ्यासारखेच 15-20 प्रवासी त्या विमानतळावर आले होते. मोठ्या विमानतळांच्या मानाने जुहूचा विमानतळ म्हणजे 8 बाजूच्या रेल्वे स्टेशन सारखाच मला तो वाटला. साधारण 1.5 तासांनंतर हेलिकॉप्टर मधला माझा पहिला प्रवास सुरू झाला. जमिनीवर उभी असलेली माणसे उडणाऱ्या आमच्या हेलिकॉप्टरकडे खालून वरच्या दिशेने बघत होती. मला त्याची गंमतच वाटली, कारण इतकी वर्षे आकाशातून उडत जाणाऱ्या हेलिकॉप्टरकडे त्यांच्यासारखाच मीही खालून वर बघत आलो होतो. आज मी खालच्या लोकांकडे वरून खाली बघत होतो. जमिनीचा भाग लगेच संपला आणि अथांग समुद्राच्या पाण्यावरून आमचे हेलिकॉप्टर वेगाने पुढे जाऊ लागले. भर समुद्रात उभे असलेले छोटे टग्स, प्लॅटफॉर्म्स, डिग्स, पेटलेल्या गॅसच्या चिमण्या वगैरे बॉम्बे हायचा परिसर थोड्या वेळाने दिसायला लागला. खाली उभी असलेली जहाजे, प्लॅटफॉर्म्सचा तो सगळाच परिसर आकाशातून अगदी खेळण्यांसारखा वाटत होता. थोड्या वेळाने आमचे हेलिकॉप्टर बॉम्बे हाय मधल्या एका प्लॅटफॉर्मच्या हेलिपॅडवर सुरक्षित उतरले. खुल्या समुद्रातला भन्नाट वारा आणि प्रोडक्शन प्लॅटफॉर्मच्या उंच स्ट्रक्चर्स मधून वाट काढीत हेलिपॅडवर छोटे हेलिकॉप्टर उतरवताना पायलटला त्याचे सगळे कौशल्य पणाला लावायला लागते. त्यानंतर हेलिपॅड ते DSV पर्यंतचा उंच क्रेनला लटकवलेल्या स्लिंग मधून हवेतून लटकत माझा थरारक प्रवास सुरू झाला. स्लिंग म्हणजे आपली जुन्या काळातली शिंकाळी, जाड बुचाची गोल रिंग म्हणजे शिंकाळ्याचा बेस. त्याला जाड दोरखंडाची उभी आडवी जाळी बांधलेली असते. अंगात लाईफ जॅकेट घालून जाळीच्या उभ्या पण तिरक्या भागाला धरून आपण गोल बेसवर उभे राहायचे. आपले सामान स्लिंगच्या मधल्या भागातल्या जाळीवर ठेवायचे. स्लिंगचे वरचे टोक प्लॅटफॉर्मच्या एका उंच क्रेनच्या हुकाला अडकवलेले असते.
हुकाला अडकवल्यामुळे स्लिंगला आता शंकूचा आकार आलेला असतो. शंकूच्या तिरक्या भागावर रेलून आणि दोरखंडाला घट्ट पकडून एकाच वेळी 3 ते 4 माणसे उभी राहिली की ती क्रेन चालू करतात. हेलिपॅड वरून आपल्या सकट क्रेनने उचललेली स्लिंग हवेतून लटकत DSV वर आणून अलगद टेकवली की मग आपला हवेतून लटकणारा प्रवास संपतो. मी आलेल्या हेलिकॉप्टरनेच प्रत्येकाचे रिलीव्हर लगेच माघारी जाणार असल्यामुळे इथे मोठ्या जहाजांसारखी हँडिंग ओव्हरची भानगड नसायची. तुफान पाऊस आणि खवळलेल्या समुद्रामुळे DSV वर महिनाभर मी अडकून पडलो होतो. त्यावेळी मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. चांगल्या आणि वाईट गोष्टी किंवा लफडीही समजली होती. ONGCच्या मालकीचे ते DSV जहाज होते. ONGC मध्ये त्यावेळी आजचे माहिती नाही, प्रचंड भ्रष्टाचार चालायचा. भारतीय कॅप्टन आणि थोडे भारतीय ऑफिसर्स सोडले तर त्या जहाजावर इंग्लंड, जर्मन, न्यूझीलंड वगैरे देशांमधली गोरी मंडळीच जास्त होती. या गोऱ्या मंडळींनी भारत सरकारकडून भरपूर सवलती पदरात पाडून घेतल्या होत्या. प्रत्येक गोऱ्याला त्या काळी 2-3 लाख रुपये तरी महिन्याचा पगार होता. तेच काम करणाऱ्या आपल्या भारतीयांना मात्र फारच कमी पगार असायचा. प्रत्येक गोऱ्याला त्याच्या घरी जाताना आणि येताना 5 स्टार हॉटेलमध्ये 1 दिवसाची भरपगारी विश्रांती द्यायची. आमचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी तुमच्या दिल्लीच्या मंत्र्यांना आमची कंपनी भरपूर पैसे देते, असे एक गोराच मला सांगत होता. त्यावेळी मला खरेच वाईट वाटले होते. मी काम करीत असलेल्या SR शिपिंग कंपनीने एक नवीन DSV विकत घेतले. त्यावेळी त्या जहाजावर जर्मन आणि भारतीय अधिकारी होते. कॉन्ट्रॅक्टनुसार जर्मन लोकांनी आपल्या भारतीय माणसांना त्या नवीन जहाजाचे सगळे तंत्रज्ञान शिकवून ते जहाज भारतीयांच्या ताब्यात द्यायचे होते. परंतु ही जर्मन माणसे नेहमी त्यांच्याच भाषेत बोलत. भारतीयांना जवळही येऊ देत नसत. भारतीयांना ते काहीच शिकवायचे नाहीत. त्यामुळे ते स्पेशल जहाज चालवण्यासाठी त्या गोऱ्या जर्मन माणसांची मदत कंपनीला घ्यावीच लागायची. परंतु मद्रासचे कॅप्टन मूर्ती आणि इतर काही मंडळींनी त्या जहाजावरचे सगळे नवीन तंत्रज्ञान एकलव्यासारखे शिकून घेतले. एक दिवस कंपनीच्या मालकाला पटवून आपल्या भारतीय लोकांनी नवीन जहाजाची सूत्रे घेतली, तीही जर्मन लोकांपेक्षा कमी पगारात काम करून. त्यामुळे कंपनीचे आणि देशाचेही करोडो रुपयांचे परकीय चलन वाचले. खाजगी कंपनीला ही गोष्ट करणे शक्य झाले. भ्रष्टाचारात बरबटलेल्या ONGC सारख्या सरकारी कंपनीत ते शक्य नाही, कारण भ्रष्टाचार कमी करण्याची इथे कोणाचीच इच्छा नसते. उरणच्या नाव्हाशेवा बंदराजवळ ONGCचा भंगार डेपो आहे. तेथे तर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार चालायचा. ONGC मध्ये उच्च पदावर त्यावेळी उत्तर भारतीय लोकांचा भरणा होता. त्यातले बहुतेक जण कॉपी करून पास झालेले किंवा वशिल्याने आणलेले. अरे रावी, दादागिरी करण्याची वृत्ती तर त्यांच्या रक्तातच मुरलेली होती. त्यांचे इंग्रजीचे ज्ञानही फार चांगले नव्हते. कामापेक्षा कशातून किती पैसे काढून आपले खिसे भरता येतील याकडेच त्यांचे जास्त लक्ष होते. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या संबंधी न बोलणेच शहाणपणाचे असते. फक्त एकाच गोष्टीची आपण नकळत तुलना करतो. भ्रष्टाचारात अकंठ बुडालेले मंत्री आणि बाबूलो कुठे आणि सतत मृत्यूजवळ राहून जीवावर उदार होऊन पाण्याखाली काम करणारे कुशल पाणबुडे कुठे. धन्यवाद.